श्री गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः। त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा कृष्णात्री वास करो नियोजा सुभक्त तेथे करीती आनंदा ते सुरसर्गी पाहती विनोदा आईसा श्री गुरु चरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमणा चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपा निधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूप दिसे सुसप्ती जटाधारी भस्माकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा ये ओली योगेश्वरी जवळी भस्म लावले कपाळी आश्वासनी तयावेळी अभयंकर देत असे इतके देखुनी सुचिंतित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत वेळी मूर्ती देखली सुचिंतित त्याची ध्यानचे मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसेची देखुनी योगी शाते करिता झाला दंडवत कृपा भागी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी तुमचे नाव कोण म्हणे कोण साधू वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात त्याचे स्नान गाणगापूर अमरजा संगम भीमा तीर त्रयमूर्ती अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती ब्रीद ख्याती सांगत असे सिद्ध येती वंशवंशी करीती भक्ती कष्ट आम्हा केवी पाय तू तारक आम्हाशी म्हणून माते भेटलासी संवाद करून संशयाशी निरोपावे स्वामिया सिद्ध म्हणे त्रयवेळी ऐक शिष्या सौममोळी कृपा गुरु कृपा सूक्ष्म सळी भक्तवत्सल परियेसा बाहुळे ज्यास दैन्य दिसे कैसे द्या समस्त देव त्यासी वंश कळी काळासी जिंके नर त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणी जे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एका भावे भजावे एखादे समय श्रीहरी अथवा गोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपले भक्त जनासी ऐसे ऐकून नामकरणी लागे सिद्धा चिया चरणी विरवी तसे कर जोडोनी भक्ती भावे करोनिया स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्ही निरोपले ती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु गोपलिया न राखे कोण हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुरणीचा संदेह फोडी घे मनाचा जेणे दृढ होय सिद्ध म्हणे शिष्याशी तुवा पुसले आम्हासी वेद वाक्य साक्षीशी सांगेन ऐक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माची मुखे करुणा त्याची 5 पुराण अष्टादश विख्यात त्या अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार त्या व्यासापासून ऐकिते समस्त ऋषीजनी त्याची कथा विस्तारोने सांगेन ऐका एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विसारेसी ब्रह्मदेवे निरूपला ब्रह्मदेवे कलियुगासी सांगे केवी कारणेसी आद्यांत विस्तारेसी निरूपीचे स्वामिया ऐक शिष्या एक चित्ता जल्दी प्रयोग झाला होता आदी मूर्ती निशिता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी संभवे चेतना अनेक सृष्टी रचाव्या जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतना कमळ उपजवी नाभी उन त्रैलोक्याचे रचनागर त्या कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा मने ब्रह्मा अत्यवेळी समस्ता होणी अति बळी अमजवणी आणि कसोई कवन नाही म्हणत असे हा सोनिया नारायण बोले गाड शब्द वचन आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी देखोनी विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा ऋषी स्तुती केली बहुतवसी अनेक काळ परियेसा संतोषोनी नारायण रूप दिला अतिगण सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली त्यावेळी ब्रह्मा विष्णू विष्णूशी नेले सृष्टी रचावयासी देखील नाही कैसी केवी रचून म्हणत असे ऐकोनी ब्रह्मयाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू वेद असती हेगे म्हणून देता झाला त्यावेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर परी रचन स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खून सृष्टी रचावी तयापरी या वेद मार्गे सृष्टीशी रचिका ब्रह्मया अनेकशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मी रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे सवेदज अंडज नामे जारद उपबीज उपजविले कृत त्रेता द्वापर युग उपजवी मग कलियुग एक एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त गई बोलावनी कृतियुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाहोनी भूमीसी प्रकाश करी आपणाते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषन सांगेन त्यांचे लक्षण ऐका शोते एक चित्ते असते लेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे येते भवित आभार न त्याचे
रुद्राक्ष माळा करकंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा आपवत माते न जाय एक कवने परिवर्तताते ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपिते ब्रह्मा आपण तुला वर्ततावे सत्वगुण कचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलवणे त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणाचे हाती देखा कुश समिदाचे धर्म प्रवर्तक सदा असे असे युग गेले हर्षे निरोप होऊनी भूमीवरी बोलावणी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापाराशी सांगेने तरुत्तराचे रूपाशी ऐक श्रोते एकचित्ते खडग खटवाग धरोणी हाती धनुष्यबाण येरा हाती लक्ष ऊर्ध्व असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका निरोप घेऊन कौतुका आपण आला भूमीवरी त्यांचे दिवस पुरल्यावरी कलियुगाचे पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्म देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्म याचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारविने अंतकरणे पिशाचे सारखे वदने तोल घालते करुणे ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन क्लेश कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्य येत ब्रह्माया सन्मुख जेव्हा धरुणे उजवे हाती नाचे कली अति प्रीती दोषातरे करी सुधी पुण्य पाप संमिश्रित हासे रे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्माया पुढे उभा राही काय निरोप म्हणून देखोनी त्याचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसत असे अति विनोदे लिंग जिव्हा का धरिले कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांशी लिंग जिव्हा रक्षणार्थी हरी असे आपणाते ऐकोनी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नराशी स्वल्प असे एक शत पूर्वी युगा युगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसावरी मग होय तयासी गती आयुष्याचे अखंडिती या कारणे कष्टती क्षिती बहु दिवस पर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्यबळ करीती तप अनुष्ठान शीघ्र पावते परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणवणी त्यासी तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमुना स्वामींनी निरोपले जे जन त्याची माझे वैरी असती काज्ञाचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना पुण्याज्ञाचे अंतकरण उपजेल बुद्धी पाप विषय कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अति गहन सांगत असे विस्तारोनी उपाय कलसी रहाटवया काळ वेळ असती दोन्ही तुझ सहाय्य होऊनी येत असती निर्गुणी तोची धावती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन त्याची वैरी तुझे जाण मळ मुद्रे वेष्टिल जन तुझे इष्ट परियेसी याचिकपणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्य राशी त्याची जिंकती तुझ या कलियुगा भितरी जन होतील येणे परी जे जन जातील तुझी क्रूरी तोची ईश्वर ऐक्य होती ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरपावे ब्रह्मा म्हणे ते वेळी एक चित्ते एक कली सांगे ऐका श्रोते सकाळी सिद्ध म्हणे शिष्यासी दैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष लागती कधी जाण लोभ वर्चित नरासी माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्रह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारासी दोष लगे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीची आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बांधू नको गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यासी तू बांधू नको कली विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध झाला रेप पापसे जाळका उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलीची गुरु पिता गुरु माता गुरु शंकर निश्चितता ईश्वर होय जरी कोपदा गुरु रक्षिल परियेसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर राखे परियेसी ईश्वर कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित
ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुरेव परतत्व तस्मान गुरुमुपाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्यजान तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मा कारण म्हणून गुरु आश्रयावा या कारणे श्री गुरु श्री भजावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थव्रत योग पासी ज्योती स्वरूप असे जाण गुरु सेविता सिद्ध होती परियसी सर्व वृद्धी कथा वर्तली अनादी अपूर्ज तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृग वसती ब्रह्मा ऋषी आदि करोनी तप करीती तया स्थानी तयात वेद धर्म मनोने पहिले पुत्र होत द्विज तया शिष्य बहु वसती वेद शास्त्र अभ्यासती त्यात दीपक म्हणजे ख्यात शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया गुरु सेवा करीत वेद धर्म एके दिनी समस्त शिष्याशी बोलावणे पुसत असे संतोषाने ऐका श्रोते सकळ जन बोलावणे शिष्याशी श्री म्हणे गुरु परियसी प्रीती असेल जरी तुझसी तरी माझे वाक्य परिसाय शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेशी अंगीकारू भरवसी आम्हासी तू तारक ऐकोनी शिष्याचे वचन संतोष झाला वेद धर्म मुनी संदीपकाते बोलावून सांगत असे परियसा ऐका हो शिष्य सकळिक आमचे पूर्वजित असे एक ब्रजन्मांतरी सयाधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळता काही असे शेष आता भोगल्या वाचले नसते जाणा तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाची आड रिगत याची कारणे निष्कृत करीत तया पाप घोरासी न भोगिता आपले तेही आपले पापा निष्कृत नाही हे निश्चित करून पाही भोगावे आपण परियेसा या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वारणीशी जाईल पाप शीघ्र देसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरसी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिवेक तया गुरु प्रति देखा दीपक म्हणे श्री गुरु श्री पाप करिता देहनाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकार वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी शालन करावे पापासी अथवा वाडे विषयापरी अथवा तीर्थे प्रायश्चित आपले देही भोगीन त्वरित पाप वेगळे न होती ते मुक्ती व्हावे पडनवे परी आपणासी दीपक म्हणे श्री गुरु श्री निर्स्वामी निरपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगितले दोन्ही दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण पुष्टी होईल अंगहीन अंध पांगुळ परियेसा सत्वर एक विशद माते सांभाळे बहुत जरी असेल दृढ होत तरीच अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईल आपण हर्षी अंध होईल 21 वर्षी पापा निष्कृत करीन तुमचे पापाचे निष्कृत मी करीन निश्चित स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणी लागला ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे आपले पाप आपणासी गाय नोळे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगिना आपले पाप दुःख आम्हासी सांभाळी तो दीपका 21 वर्षेपर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रतिपाल रानसी कष्ट अधिका मज होणी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपले देही भोगिन पाप निश्चिती प्रतिभासे पाही काशीपुरी नेऊन या त्या काशीपुरी जाण पाप वेगळा होईल आपण श्वापद पाहून तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरु श्री अवश्य पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथ समान तुमची ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता कैसा त्यासी कुष्ठ होताची गुरुसी नेले काशीपुरा प्रती मनकर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परियसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करूने मनकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथाची प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तयासाने कुष्ठ रोगे व्यापले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अति भक्ती करून भिक्षा मागणे संदीपक गुरुसी आणून देत नित्य करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा अनिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपेसी स्वल्प आणले मनोसी क्लेशे सोडून देत भूमीवरी ये रे दिवशी जावणे शिष्य आणि अन्न बहुवस
दृष्ट्यान्न नानीसी म्हणून क्लेश करिता झाला परियेसा तितुके हीन आणि मागोनिया स्वसोय करीतसे वाया कोपे देतसे शिवया परोपरी परियेसा एखादे समय शिष्यासी मने तान ताता ज्ञान राशी मत निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सयची मने पापी क्रूरा माते गांजले अपारा हो मास विश्वामुद्रा क्षण क्षणात धोत नाही पाप जेथे असे बहुत दैन्यमस रहित वसत शुभाशुभ नेने कचित पाप रूप ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग 90 का वेद धर्म तुझे का कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनीन आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मनोनी जय जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचने गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषने जे देण्याचे मानसी पाहिजे तैसा वर्तत असे वर्तता येणे बरी देख प्रसन्न होऊनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वरमाग म्हणत असे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो मागा आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय योमकेशी न पुसता आपण गुरुसी वरण घे परियेसा मरोनी गेला गुरुपाशी विनितसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे निरोप झाली स्वामींचा मागे न प्रश्न व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपेन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थो ईश्वरासी भोगिल्या वाचने पातकासी निवृत्ती नव्हे गा परियेसी जन्मांतरी बाधिसी ऐसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख दावणे म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊन म्हणतसे विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलावणे समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा श्री गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील परियसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरु भक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरवासी भेद धर्म म्हणजे तापसी त्यांची सेवा अहिनशी करीतो धावे एक चित्ते वर देव म्हणून आपण गेलो होतो त्यापाशी जाणं गुरु जाणे पण नाही म्हणून लगे वर परियेसा तैसे तापसी योगियांसी नवे मनवर वर द्यावयासी बलात्कारे दैत्य कैसी वरने घेतो दीपक तन मन गुरुची समर्पणे सेवा करीतो संतोषवने त्रिमूर्ती गुरुची मनने निश्चय केला मानसी लेखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतुके ऐकोनी शाळंग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकार पाहता झाला ते वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि गमवते संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा बोलावणी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देती परियेसी कवन कार्य सांगा मज मी तर तुझं भजत नाही तुझे नामे स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाहे केवी देसी वर मज ऐकोनी दीपकाचे वचन संतोषोनी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारोनी दया दीपका प्रतिलेखा गुरु भक्ती करीती निर्वाणेसी म्हणून झालं संतोषोनी जे भक्ती केली गुरुसी त्याची आम्हासी पावली सेवा करीती माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तोची मज पावत असे ऐकुनी दीपक नमिता झाला आणि विनितसे ऐकया सिद्ध म्हणे द्विजासी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्राधिमासी गुरु आम्हासी देणार गुरु पासून सर्व ज्ञान त्रिमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जाणं अन्य नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे नि आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जो वर ध्यान तुम्ही मज श्री गुरुची देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजत से परियेसा संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणो तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माझा आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूची जरी वर आम्हा देसी गुरु भक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखले
तैसे ज्ञान सुख दे या परतेन मागे आणिके म्हणून चरणी लागला दिदलावर षाडंग पाणी संतोषणी बोले वाणे अरे दीपका शिष्य श्रमणे माझा प्राण सखा होते तू आवडले गुरुसी देखिले परी दृष्टी परब्रह्मासी अनेक जरी आम्हा पुससी सांगेन ऐका एक चित्ते जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने आम्ही होय संतोषोनी त्याची आमची स्तुती जाण वेद वाचती सांगेसी वेदांत भाषा अहिनशी वाचिती जनभक्तीसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझे वंश ओ म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता तीक्ष्ण केवी होय परियेसा दयाचे हृदय श्री गुरु स्मरणात चित्रलोक्य पूजी जाण अमृता बाण सदा गुण तोची शिष्य अमर होय आपण आठवा ईश्वर ब्रह्मा देत कावरू फल प्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याची कारणे ऐसावर दीपकासी दिदला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगितसे कलिसी एक चित्ते परियेसा वरला दुनिया दीपका गेला गुरुचे सन्मुखा पुसदसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या खो दीपका काय दिदले वैकुंठ नायका विसारोली सांगनिका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितलेसी गुरु भक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणे दृढ शुद्धेसी वर दिदला संतोषोनी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित तू होय स्थिर काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे व्याधी मने श्री गुरु संतोषे येणे परी शिष्याशी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह दक्षिणेशी झाला गुरु वेद धर्म शिष्याचा पहावयास कुष्ठ झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याची कैसे पाप आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता काशीपुरी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्रजन्मीचे सिद्ध मने नामकरणे दृढ मन असावे याची गुणे तरीच करेल भुवारणे गुरु भक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण मानसी तोची लादे ईश्वरासी ईश्वर होय तया वंश गंगाधराचा नंदना करीतसे श्रोत्या नमना न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम तृतीय अध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु श्री गुरुमाऊली चरणा